फक्त दुचाकी चार्जिंगला विरोध केला, पण त्याचाच जीव गेला. सांगलीच्या मिरजमध्ये ऑन ड्युटी महावितरण ऑपरेटरची सबस्टेशनमध्ये हत्या. वॉचमनच्या मुलाला पोलिसांनी अटक. नमस्कार, तुम्ही पाहत आहात अलर्ट महाराष्ट्र न्यूज. सांगली जिल्ह्यातील मिरजमधून एक धक्कादायक गुन्ह्याची घटना समोर आली आहे. महावितरणच्या सबस्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या एका ऑपरेटरचा खून झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून प्राथमिक तपासात वैयक्तिक वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत ऑपरेटर सुधीर लाटवडे यांनी काही दिवसांपूर्वी सबस्टेशनमध्ये काम करणाऱ्या एका खासगी वॉचमन विरोधात वरिष्ठांकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीनंतर वॉचमनची बदली करण्यात आली होती. याच घटनेचा राग मनात धरून वॉचमनचा मुलगा सौरभ निकम याने हा हल्ला केल्याचा आरोप आहे. घटनेच्या दिवशी रात्री सबस्टेशनमध्ये ऑपरेटर एकटेच काम करत होते. त्याचवेळी आरोपी आत शिरल्याचा आरोप असून त्याने लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात सुधीर लाटवडे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि अवघ्या एका तासात संशयिताला ताब्यात घेतले. सध्या त्याची चौकशी सुरू असून या प्रकरणातील सर्व पैलूंचा तपास केला जात आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीही सांगलीत एका तरुणाच्या हत्येची घटना घडली होती. त्यामुळे अल्पावधीत घडलेल्या गंभीर गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील पुढील अधिकृत माहिती समोर येताच आम्ही तुम्हाला सर्व अपडेट्स देत राहू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अलर्ट महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.